पुढल्या 25 मिनिटात 50 घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूयात. कल्याण पूर्वमध्ये एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी आरोपी विशाल गवळीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कल्याण अत्याचार प्रकरणातील आरोपी विशाल गवळीला काल शेगावच्या सलूनमधून पोलिसांनी ताब्यात घेतलं. शेगावमध्ये आल्यानंतर आरोपी विशाल गवळी हा वेषांतर करण्याचा प्रयत्नात होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कल्याणच्या घटनेची गंभीर दखल घेत ठाणे पोलीस आयुक्तांशी फोनवरून चर्चा केली. विकृतांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवा असे आदेश पोलीस आयुक्तांना देण्यात आले. अंबरनाथचे शिवसेना आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या हत्येचं प्लॅनिंग केलं जात असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेनं अंबरनाथ शहरातून दोघांना ताब्यात घेतलंय. किणीकर यांच्या पोलीस बंदोबस्तात देखील वाढ करण्यात आली. राज्याच्या हिवाळी अधिवेशनात गाजलेल्या बीडमधील सरपंच संतोष देशमुख प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आला. अपहरण करून हत्या तसंच पवनचक्की खंडणी अॅट्रॉसिटी आणि पवनचक्कीवरील भांडणं या चारही प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आला. राज्यात सध्या गुंडांना अभय दिलं जात आहे. बिहारसारख्या घटना कल्याण डोंबिवलीत होत आहेत. कल्याणच्या घटनेवर फडणवीस शिंदे एकनाथ श्रीकांत शिंदे गप्प का आहेत असा सवाल संजय राऊतांनी केला. अंबरनाथ श्रीकांत शिंदेंचा लाडका तालुका आहे, मग कल्याणसारख्या घटनेवर स्थानिक आमदार गप्प का असा सवाल करत संजय राऊतांनी श्रीकांत शिंदेंवर निशाणा साधला. फडणवीसांना अर्बन नक्षलवादाची अधिक चिंता आहे. बीडमध्ये 38 हत्या राजकीय कार्यकर्त्यांच्या झालेल्या आहेत. बीडमधला नक्षलवाद हा अर्बन नक्षलवाद आहे, मग बीडमधील नक्षलवाद्यांना भाजपचं संरक्षण आहे का असा सवाल संजय राऊतांनी केला. बीडमधील हत्याकांड करणारे 2 मंत्री फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आहेत. धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे. फडणवीसांनी अजित पवारांचाही राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी जी ती संजय राऊतांनी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल 1 तास चर्चा झाली. पुण्यात भाजप 5 जानेवारीला घर चलो अभियान राबवणार आहे आणि या अभियानांतर्गत भाजपने प्रत्येक बूथवर 200 सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट ठेवलं. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवत हे अभियान राबवण्यात आलं. विधानसभेनंतर उद्धव ठाकरेंचं मिशन आता पालिका असणार आहे. आजपासून मातोश्रीवर लोकसभा निहाय मतदारसंघाच्या बैठका होणार आहेत. मंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. जयकुमार गोरेंनी उदयनराजेंची भेट घेऊन सातारा जिल्ह्यात त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्ष मजबूत करणार असल्याचं सूतोवाच केलं. त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन सेवा 5 जानेवारीपर्यंत बंद करण्यात आली आहे. ख्रिसमस सुट्ट्यांमुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन भाविकांची गैरसोय टाळण्याकरता मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला. पुण्यातील अनेक भागात आज आणि उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येतोय. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या उल्हास नदीकाठच्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये देखभाल आणि दुरुस्तीची कामं करायची आहेत आणि या कामासाठी कल्याण डोंबिवली टिटवाळा शहरांना होणारा पाणी पुरवठा आज सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने घेतला. पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याबद्दल शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. आतापर्यंत या योजनेचे 18 हप्ते देण्यात आलेले आहेत. आता 19वा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यात मिळण्याची शक्यता आहे. मुंबईत वायू प्रदूषणाचं प्रमाण वाढल्यानं महापालिका ॲक्शन मोडवरती आलेली. प्रदूषण करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम तीव्र करण्यात आली. बुधवारी 56,700 रुपयांचा मुद्देमाल दंड जो आहे तो वसूल करण्यात आला. यामध्ये 224 टन कचरा, राडा रोडा आणि अन्य प्रदूषण करणारं साहित्य महापालिकेने जप्त केलं. सोन्याच्या पाठोपाठ आता चांदीच्या दागिन्यांसाठीही हॉलमार्किंग करण्यात येणार असल्याची माहिती मिळते. चांदी किंवा चांदीचे दागिने खरेदी विक्री करण्यासाठी नियम बनवण्याची तयारी सरकारकडून सुरू असल्याची माहिती मिळते. स्वस्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या स्वस्त वस्तूंचा लाभ मिळवण्यासाठी आता नागरिकांना शिधापत्रिका दाखवण्याची गरज राहणार नाही. सरकारने मेरा रेशन 2.0 हे विशेष ॲप आणलं असून त्यावरील नोंदींच्या आधारे लाभधारकांना वस्तूंचा लाभ घेता येईल. गेल्या 2 वर्षांपासून मुंबईच्या पाणीपट्टीत वाढ करण्यात आली असून मुंबई महापालिकेचं आर्थिक समीकरण जुळवण्याकरता 2025 मध्ये पाणीपट्टीत 8% वाढ करण्याच्या निर्णयावर चर्चा सुरू आहे. पाणीपट्टीत वाढ करण्याबाबत चर्चा सुरू असून अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही असं पालिका आयुक्त डॉक्टर भूषण गगराणी यांनी सांगितलं.
लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नव्या टर्मिनलवरून उड्डाण सुरू झाले. पहिल्या दिवशी पुण्यातून दुबईकरता 2, सिंगापूरमधनं 1 असे 3 विमानं जी त्यांचं उड्डाण झालं आणि यातून 431 प्रवाशांनी नव्या टर्मिनलवरील अत्याधुनिक सुविधांचा लाभ घेतला आहे. पहिल्या दिवशी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला अशी विमानतळ प्रशासनाची माहिती. पिंपरी शहरातील वायू प्रदूषण कमी करून पर्यावरणाचा समतोल राखण्याकरता तसंच ई वाहन वापर धोरणाला चालना देण्यासाठी महापालिकेच्या वतीनं 1500 ई रिक्षाधारकांना 30,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. 6 पात्र लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात आयुक्त शेखर सिंग यांच्या हस्ते धनादेश वितरित करण्यात आले. रेल्वेच्या वापरातून काढून टाकलेलं रेल्वे बोगी रेस्टॉरंट तयार करण्यात आलं असून रेल्वे प्रवाशांसह सामान्य नागरिकांसाठी सुद्धा हे रेस्टॉरंट 24 तास खुलं राहणार आहे. या रेस्टॉरंटमध्ये 44 जणांना बसण्याची व्यवस्था आहे. मुंबईत गेल्या काही दिवसात हवेत प्रचंड प्रदूषण आणि धूर त्याचबरोबर धूळ असल्यानं नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होतो आणि त्यातच हवेत गारवा वाढल्यानं अनेक नागरिकांना सर्दी खोकल्याचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे संसर्ग होऊन खोकून घसा लाल होत असल्याच्या तक्रारी वाढल्यात. नागरिकांना प्रकृतीची विशेष काळजी घेण्याचं आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येतं. नव्यानं बांधलेल्या कॉन्क्रीट रस्त्यांची कामं निकृष्ट झाल्यानं महापालिका प्रशासनाने दोषींना आतापर्यंत 50 लाख रुपयांचा दंड ठोठावला. हा दंड संबंधित कंत्राटदारांसह या रस्त्याच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी नेमलेल्या क्वालिटी मॅनेजमेंट एजन्सींनाही करण्यात आला. मुंबईतील 6 मेट्रो प्रकल्पांच्या कामांसाठी निधीचा मार्ग मोकळा झालाय. राज्य सरकारने 521 कोटी रुपयांचा निधी MMRDA ला दिला असून त्यात सरकारच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतील आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या कर्जाचा समावेश आहे. दादर इथल्या महापूर बंगल्याच्या परिसरात उभारण्यात येत असलेल्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालंय. नव्या वर्षात त्याचं उद्घाटन करण्याचा मार्ग खुला झालाय. दरम्यान 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीला या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होण्याची शक्यता वर्तवली जाते. पुणे शहरातील 29 रक्तपेढ्यांना शासनानं दणका दिला. नियमभंग करणाऱ्या शहरातील 29 रक्तपेढ्यांचे परवाने शासनाकडून रद्द करण्यात आलेत. अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून शहरातील 81 संस्थांची तपासणी करण्यात आली होती. सरता वर्षाला निरोप देत नववर्षाचं स्वागत करताना अनेक जण दारू पार्ट्यांवरती भर देतात. अशा पार्ट्या करून घरचा रस्ता धरताना स्वतः वाहन चालवणं महाग पडू शकतं. परिणामांमुळे होणारे अपघात टाळण्याकरता वाहतूक पोलिसांकडून 1 आठवडा अगोदरच ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. भविष्यात हानी टाळण्यासाठी कांदळवन क्षेत्रात CCTV कॅमेरे बसवण्यात येणार आहेत आणि यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. दरम्यान कांदळवन क्षेत्रात CCTV कॅमेरे बसवण्यासाठी काही संस्था पुढे आल्या असून कांदळवन कक्ष या संस्थांची पडताळणी करत आहे. रेल्वेतील आसनाच्या आरक्षणासंदर्भात बनावट संदेश तयार करून तोतया तपासणीद्वारे प्रवाशांना गंडा घालत असल्याचा प्रकार समोर आला. रेल्वे विभागाची ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे आणि याशिवाय कोणत्याही व्यक्तीकडून आसन क्रमांक आरक्षित करून घेऊ नये असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे. कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघाताला 15 दिवस उलटून गेले तरी त्याबाबतचा अहवाल अद्याप सादर झालेला नाही. परंतु अहवाल सादर होण्यापूर्वीच बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांची बदली झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातं. कॅनडा आणि अमेरिकेत जवळपास 35,000 विद्यार्थ्यांना बेकायदा पाठवण्याचं प्रकरण उघडकीस आलेलं आहे. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने मानवी तस्करी प्रकरणी मुंबई, नागपूर, गांधीनगर आणि वडोदरा या 8 ठिकाणी छापे टाकले. बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ 3ऱ्या-4थ्या ट्रॅकच्या कामाला सुरुवात झालेली आहे. मात्र या कामासाठी रेल्वेने 4 महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्चून बांधलेली भिंत तोडण्यात आली. धाराशिवच्या हातलादेवी मंदिर परिसरातील कठाड्याची अज्ञातांकडून नासधूस करण्यात आली. फरशी फोडून मोठ्या प्रमाणात कठाड्यांचं नुकसान करण्यात आलं आणि या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली. छत्रपती संभाजीनगरच्या सम्राट अशोक बुद्ध विहारमधून गौतम बुद्धांची मूर्ती चोरीला गेलेली आणि त्यामुळे आंबेडकरी समाज आक्रमक झालाय. पोलिसांनी तात्काळ कारवाई न केल्यास छत्रपती संभाजीनगर जळगाव राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशारा देण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी जळगावात कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागलंय. बालकाला चिरडल्यानंतर जमावाने डंपर पेटवला तर नागपूर महामार्ग 2.5 तास रोखून धरत पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली. नाशिकच्या दिंडोरीत बनावट नोटांचा छापखाना उद्ध्वस्त करण्यात आला. प्रिंटर, कागद आणि मोबाईल पोलिसांकडून जप्त करण्यात आला. 20,700 रुपयांच्या मुद्देमालासह 3 बेड्या ठोकण्यात आल्या. बीड जिल्ह्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने बदलीसाठी थेट पोलीस महासंचालकांकडे अर्ज केला आणि यात त्यांनी कारण जरी घरगुती दिलेलं असलं तरी सध्याची जिल्ह्याची स्थिती पाहताच त्यांनी बीड सोडण्याचा निर्णय घेतल्याची पोलीस दलात चर्चा.
आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरात सफला एकादशीच्या निमित्तानं देशी विदेशी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. पहाटेच्या सुमारास माऊलींच्या संजीवन समाधीवर अभिषेक केल्यानंतर माऊलींची पूजा करण्यात आली. नाताळच्या सुट्टीत किल्ला रायगडाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप मोठी आहे. सध्या रायगड किल्ला पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेला. यात शिवभक्तांप्रमाणे शैक्षणिक सहली देखील रायगडावरती येत आहेत. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर बस आगारातून बस फेऱ्या लेट होत असल्यानं विद्यार्थ्यांनी प्रवाशांची तारंबळ उडते. संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी दर्यापूर बस स्थानक परिसरात ठिय्या आंदोलन केलं. दूषित पाण्यामुळे पुण्यातील मुळा मुठा नदीतील हजारो माशांचा मृत्यू झाला. नदीतील रसायन मिश्रित पाण्यामुळे मासे मृत झाल्याचं समोर आलं. मात्र दूषित पाणी कुठून आलं याचा शोध पालिकेकडून सुरू आहे. शासकीय कार्यालयामध्ये विविध कामांकरिता येणाऱ्यांकडे लाच मागण्याचे प्रकार नेहमीचेच आहेत. जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत वर्धा जिल्ह्यातील 7 लाचखोरांना रंगेहात पकडण्यात आलं. वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पात BTR-3 कॅटरीना नामक वाघीण तिच्या 2 छाव्यांसोबत पर्यटकांना दिसली. जंगल सफारी दरम्यान या वाघिणीचं सुखद दर्शन पर्यटकांना घडलं. डरकाळी देत या वाघिणीनं आपल्या छाव्यांसह रस्ता ओलांडला. मालवण किनारपट्टीवरील किल्ले राजकोट इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य दिव्य पुतळा नव्याने उभारण्यात येणार आहे. या कामाच्या फाउंडेशनची खुदाई सुरू करण्यात आली आहे. दरम्यान खुदाईच्या कामात कठीण खडक सापडल्यामुळे कामाचा वेग मंदावत असल्याचं सांगण्यात आलं. जळगाव जिल्ह्यातील 1.5 लाख नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाहीये. तब्बल 1,20,000 हेक्टरवर नुकसान झालेलं होतं. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे 170 कोटींवर अनुदानाची मागणी केलेली आहे. जळगाव जिल्हा प्रशासनाकडून पाठपुरावा सुरू आहे. वर्ध्यात केंद्र शासन पुरस्कृत महिला आणि बालकल्याण विकास विभाग योजनेअंतर्गत सखी वन स्टॉप सेंटर कार्यरत आहे. गेल्या वर्षभरात 189 पीडित महिलांना न्याय मिळवून देण्याचं काम या केंद्राच्या माध्यमातून करण्यात आलं. सद्यस्थितीत सखी वन स्टॉप सेंटर पीडित महिलांसाठी आधार बनलं. बार्शी आमदार दिलीप सोपल यांनी मुख्यमंत्र्यांसह वनमंत्र्यांना पत्र लिहिले. बार्शीत बिबट्यांचा वावर वाढल्यानं शेतीपंपाच्या लोड शेडिंगमध्ये बदल करावा. शेतीपंपासाठी विद्युत प्रवाहाची वेळ रात्रीऐवजी दिवसा करावी अशी मागणी करण्यात आली. जळगावमध्ये भरधाव डंपरने 9 वर्षाच्या मुलाला चिरडल्याची घटना घडली. अपघातात मुलासोबत असलेले बहीण आणि मामा जखमी झाले. दरम्यान या घटनेमुळे जळगाव शहरातील संतप्त नागरिकांनी उभ्या डंपरला पेटून दिल्याचा धक्कादायक प्रकार देखील घडला. रावेरचे आमदार अमोल जावळेंनी पाल ग्रामीण रुग्णालयाला अचानक भेट दिली आणि त्यावेळी त्यांनी अस्वच्छता आणि कर्मचाऱ्यांच्या बेफिकिरीवर संताप व्यक्त केला आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करत सिव्हिल सर्जनला तात्काळ कारवाईचे आदेश दिले. लातूर जिल्ह्यातील तळेगाव आणि बुधोडा इथल्या शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस आलेली आहे. त्यांच्या शेतजमिनीवर दावा करण्यात आला होता. मात्र त्यात आता या शेतकऱ्यांना दिलासा देणारी घडामोड झाली आहे. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, औसाचे आमदार अभिमन्यू पवार आणि वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी या गावात जात शेतकऱ्यांना दिलासा दिला. पाचोऱ्यात बसचं स्टेअरिंग व्हायब्रेट होत असतानाही चालकाने बस आगाराबाहेर काढली. प्रवाशांना घेऊन निघालेल्या या भंगार अवस्थेतील बसचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. सांगलीत रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर एका पुरुषाला अज्ञात वाहनाने धडक दिली आणि तब्बल 50 मीटर मृतदेह फरफटत नेल्यानं मृतदेहाचे तुकडे झाले. मृत व्यक्तीची ओळखही पटली नाही. आता वेळ झाली की ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.